स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया प्रेमाचा अनोखा करार या आपल्या कथेच्या पुढच्या भागाला. भिंतीच्या पलीकडे बागेसह एक मोठं घर होतं. खरं तर त्याला बंगला म्हणणंच योग्य ठरेल. हे दोघे त्या घराच्या बाजूच्या भागात उभे होते. मधोमध टेनिसचं नेट लावलेलं होतं. उंच उडी मारत हवेतून वेगाने आलेल्या चेंडूवर त्याने टेनिस रॅकेटने पूर्ण ताकदीने फटका मारला. तोच होता तो, तिचा राकेश. देवाला प्रत्यक्ष समोर पाहिलं तर कदाचित अशीच अवस्था असावी. आनंदाच्या धक्क्याने हृदय थांबून जाईल असं वाटत असतानाच ते त्याहूनही वेगाने धडधडत होतं. शरीरातील प्रत्येक अवयव नेहमीच्या मर्यादेपलीकडे जाऊन अतिवेगाने काम करत असल्यासारखं तिला जाणवत होतं. आनंदाने तिचा श्वासच अडकला होता. मोठमोठे श्वास घेत ती वशी वशी असं म्हणत राहिली. तिच्या मागे उभ्या असलेल्या शरदच्या पाठीवर हिल सकट उडी मारल्यामुळे त्याची अवस्था मात्र बिकट झाली. आई ग, पाठीचा कणा मोडला माझा, तो वेदनेने ओरडला. पण ऐश्वर्याचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. डोळ्यांची एक पापणी लवते न लवते तोच तो तिच्या नजरेआड होईल या भीतीने ती डोळे न मिचकावता फक्त त्याच्याकडे पाहत होती. त्याची प्रत्येक हालचाल ती आपल्या मनाच्या वहीत जपून ठेवत होती. त्याचे डोळे, नाक, ओठ, एक एक अवयव ती इंचाने न्याहाळत होती. तो प्रत्येक वेळी हसला की ती जणू मरून पुन्हा जिवंत होत होती. हसणं एखाद्याला मारू शकतं का? हो, त्याचं हसू तर या मुलीला अणुअणूने छळत होतं. तिने हवेतच त्याचा चिमटा काढल्यासारखं केलं आणि मग हवेतच त्याला एक चुंबन दिलं. त्याच्यासमोर खेळणारा माणूस 50च्या पुढच्या होता. कदाचित त्याचे वडील असावेत असा अंदाज ऐश्वर्याने मनात बांधला. आपल्या मैत्रिणीच्या आनंदात आनंद माणणाऱ्या श्यामला मात्र शरदची अवस्था पाहून दया आली असावी. कुठून तरी एखादी प्रचंड लाट आणून तिच्यावर ओतावी आणि तिला खाली उभं करावं असं त्याने ऐश्वर्याला खाली उतरवलं. शरद पाठीला धरत कसाबसा उठून उभा राहिला. बापरे, आता माझ्याने नाही होत. माझे सगळे हाडं चुराडा करून टाकला हिने, तो कमरेला धरून कुरकुरत येत होता. श्यामने त्याला ओढत आणला आणि बाईकजवळ उभं केलं. ऐश्वर्याची नजर मात्र अजूनही आपल्या नायकावरच खिळलेली होती. तिथे वादळ आलं असतं, त्सुनामी आली असती तरी तिच्या लक्षात आलं नसतं. काय रे मित्रा, तूच ना तिला म्हणत होतास की हे सगळं करू नकोस, हे चुकीचं आहे, असं तिला ओरडत होतास, आणि आता तूच तिला इथे घेऊन आलायस. काय चाललंय तुझं? तूही तिच्या या वेडेपणाला प्रोत्साहन देतोयस का? शरदने विचारलं. श्यामने एक दीर्घ श्वास घेतला. अरे, तू स्वतः पाहिलंस ना ती कशी झाली आहे ते. जुनी ऐश्वर्या अशी होती का? किती हुशार, किती चुणचुणीत होती ती. कॉलेजमध्ये किती मुलं तिच्या मागे फिरायची, समोरच्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून. मला तुझ्यात अजिबात रस नाही असं ठामपणे सांगणारी मुलगी होती ती. आणि आता बघा, एखाद्या वेड्या मुलीसारखे त्याच्या मागे फिरते. ऐश्वर्याची ही अवस्था माझ्याने पाहवत नाही रे, श्याम वेदनेने म्हणाला. शरदनेही काळजीने तिच्याकडे पाहिलं. ते सगळे मान्य आहे रे, पण हा योग्य मार्ग नाही ना. आपणच आपल्या मैत्रिणीला चुकीचा सल्ला कसा देणार? तिच्याशी बोलूया. श्याम हसला. तुला मी काय वाटतं? ऐश्वर्या फक्त माझी मैत्रीण नाही आहे, ती माझ्यासाठी सगळं काही आहे. मी तिला चुकीचा मार्ग दाखवेन का? मग मी राकेशबद्दल चौकशी केली आहे. मोठ्या घरचा आहे, पण चांगला मुलगा आहे. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यवसाय पाहतात. त्याने काही नवीन कल्पना वापरून व्यवसायाचा नफा कितीतरी पटींनी वाढवला आहे. आत्तापर्यंत त्याचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण किंवा डेटिंग झालेलं नाही. दारू सिगारेटला हात लावत नाही. आपल्या ऐश्वर्याला प्रत्येक बाबतीत अगदी योग्य जोडीदार आहे तो. शेवटी आपण तिच्यासाठी मुलगा शोधून तिचं लग्न करणारच आहोत ना. मग तो राकेश का नको? अरे, तू काय काय बोलतोयस? शरदने आश्चर्याने तोंड उघडले. हो रे, आपली ऐश्वर्या राकेशच्या प्रेमात मनापासून बुडाली आहे. आता त्याला तिच्या मनातून काढण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही. उलट त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. आपण दोघांना एकत्र आणूया. मी तिच्या बाबांशी याबद्दल बोलतो. ते राकेशच्या घरी जाऊन बोलतील. पुढचं नंतर ठरवू. शरद काही क्षण शांत राहिला. तू म्हणतोयस ते खरं आहे. जर तिला तोच आवडत असेल तर आपण का अडवायचं? पण अरे, तू एवढी सगळी माहिती कशी मिळवलीस? श्यामने लगेच अभिमानाने शर्टची कॉलर वर केली. त्या दिवशी राकेश आपल्या प्रिन्सिपलला भेटायला आला होता ना. त्याचं नाव प्रवेश नोंदवहीत पाहिलं. मग शिपायाला विचारलं, त्याने सगळी माहिती दिली.
आम्ही कोण आहोत शेवटी. वा रे वा, भारी आहेस तू. पण हो, त्याचं नाव काय आहे? श्यामने अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं, राकेश देशमुख. वा, राकेश देशमुख आणि ऐश्वर्या सिन्हा, नावांची जोडीच किती सुंदर आहे, शरदने कौतुकाने म्हटलं. अजून काय करते ती? वटवाघळासारखी उलटी लटकून राहिली आहे का? शरदने मागे वळून पाहिलं तेव्हा राकेशचा टेनिसचा खेळ संपला होता. घामाने पूर्ण भिजलेला तो तिथल्या खुर्चीवर बसून त्या वयस्कर गृहस्थाशी काही वेळ बोलला. त्यानंतर तो वळला आणि घराच्या आत निघून गेला. राकेश आत जाताच ऐश्वर्याला असं वाटलं जणू तिचा जीवही त्याच्या मागे निघून गेला. ए, अजून काय बघतेस? खाली उतर माकड. शरदने तिचा पाय पकडून हलवला. तो आत गेला. ऐश्वर्याने ओठ पुढे करत दुःखी आवाजात म्हटलं आणि खाली उतरली. हो हो बाळा, आता हेच वाक्य घेऊन आयुष्यभर फिरत राहा, असं म्हणत शरदने तिच्या डोक्यावर हलकाशी टपली मारली आणि तिला ओढत बाईकजवळ आणलं. श्याम, हे त्याचं घर आहे का? तुला कसं कळलं? ऐश्वर्याने मोठमोठे डोळे करत आश्चर्याने विचारलं. कसं तरी शोधून काढलं. आता काय, तुला अगदी बरोबर इथे आणून सोडलं ना? आणि ऐक, याच गोष्टीचं कारण देऊन मी तुला रोज इथे आणून उभं करणार आहे. श्यामने जीप चावत तिला धमकावलं. चल बाईकवर बस. ऐश्वर्याने नाक मोडत त्याच्या मागे जाऊन बसली. बाईक त्या परिसराच्या हद्दीबाहेर जाईपर्यंत ती मात्र त्या रिकाम्या भिंतीकडेच वळून वळून पाहत राहिली. हो, त्याचं नाव काय आहे? तिने श्यामला विचारलं. हां, त्यालाच विचारून घे. श्यामने मुद्दाम उत्तर दिलं. काहीही असो त्याचं नाव, माझ्यासाठी तो फक्त माझा वशी आहे. असं म्हणत ऐश्वर्या त्याचं नावही प्रेमाने उच्चारत दुसऱ्या जगात हरवून गेली. दररोज ऐश्वर्या त्या ठिकाणी जाऊन उभी राहायची आणि राकेशच्या घराकडे पाहत राहायची. कसं तरी का होईना दिवसातून एकदा तरी राकेशचं दर्शन तिला मिळायचंच. एखाद्या लहान मुलीसारखी आनंदाने उड्या मारत, चेहऱ्यावर मोठं हसू आणून ती त्याच्याकडे पाहायची. आणि शरद व मिहीर मात्र या मुलीला आता कोणत्या प्रकारात मोडायचं याचाच विचार करत तिच्याकडे पाहत बसायचे. दररोज ती त्या दोघांनाही अक्षरशः ओढत घेऊन जायचे. इतकंच काय, त्यांच्या रोजच्या येण्या जाण्यामुळे तिथे त्यांच्यासाठीच एखादं पाणीपुरीचं दुकान उघडावं इतके ते प्रसिद्ध झाले होते. पण त्यापेक्षा एक पाऊल पुढे जात ऐश्वर्याने केलं. ती ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोफत उपचाराची सेवा करणाऱ्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करत होती. त्या संस्थेसाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली ती थेट राकेशच्या घरात शिरली. त्या दिवशी श्याम शरदला पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन गेला होता. जाण्यापूर्वी त्याने ऐश्वर्याला 1000 वेळा बजावलं होतं. कॉलेज सुटलं की सरळ घरी यायचं, कुठेही भटकत बसायचं नाही. पण त्याची सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत ऐश्वर्या होतीच कुठे. तिने परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. ती राकेशच्या घरी पोहोचली तेव्हा तो घरी नव्हता. तिच्या डोळ्यांनी संपूर्ण घर पालथं घातलं पण तो कुठेच दिसला नाही. शेवटी थकून चेहऱ्यावर स्पष्ट निराशा घेऊन ती गालावर हात ठेवून बसली. बसा, सांगा कशासाठी आलात? समोरच्या गृहस्थांनी विचारलं. त्यांच्यातही राकेशची काहीशी झलक होती. ऐश्वर्याने मनात तेही नोंदवून ठेवलं. हे तेच गृहस्थ होते ज्यांच्यासोबत त्या दिवशी राकेश टेनिस खेळत होता. सर, ती थोडी संकोचात आपल्या येण्याचं कारण सांगू लागली. त्याने तिचं म्हणणं शांतपणे ऐकलं. कुठलाही आढावेढा न घेता त्यांनी 10 लाख रुपयांचा चेक लिहून तिच्या हातात दिला. सर, ऐश्वर्याने आश्चर्याने डोळे मोठे केले. ते गृहस्थ तिच्याकडे पाहून हलकासे हसले. खूप खूप धन्यवाद सर. ऐश्वर्याने मनापासून त्यांचे आभार मानले. ठीक आहे, कॉफी येते, घेऊन जा, असं म्हणत ते उठून आत निघून गेले. आणि त्या क्षणी त्या घरात फिरणाऱ्या एका चोरट्या मांजरीच्या मनात एक विचार चमकून गेला. तिने तिथल्या एका नोकराला हळूच विचारलं, तुमच्या छोट्या मालकांची खोली कुठे आहे? त्या नोकराने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मग एका दिशेने हात दाखवला. असं का? मी तसं सहजच विचारलं होतं. ही असं म्हणत ऐश्वर्या निरागस चेहरा करून तिथून निघाली. घर पाहत असल्याचा बहाणा करत ती हळूहळू त्या दिशेने गेली आणि शेवटी राकेशच्या खोलीत शिरली. दरवाजा बंद करताच तिला त्याचा सुगंध जाणवला. ऐश्वर्याने डोळे मिटून खोल श्वास घेतला. तो सुगंध जणू तिच्या मनापर्यंत पोहोचला होता. तिने खोलीतील प्रत्येक वस्तूला हात लावून पाहिलं. एखाद्या फुलपाखरासारखी ती संपूर्ण खोलीत फिरत राहिली. राकेशची उशी उचलून तिने ती छातीशी घट्ट धरली. त्याचा कंगवा, परफ्यूम, हेअर जेल, प्रत्येक वस्तूला ती एखाद्या अनमोल खजिन्यासारखं स्पर्श करून पाहत होती. शेवटी तिची नजर त्याच्या फ्रेम केलेल्या फोटोवर पडली.
तिने क्षणाचाही विलंब न करता तो फोटो उचलला आणि आपल्या पर्समध्ये ठेवला. दरवाजा उघडण्याआधी तो पुन्हा एकदा खोलीकडे वळली. वशी, आय लव्ह यू असं म्हणत तिने हवेत एक चुंबन उडवलं. ते चुंबन हवेत तरंगत त्याच्या गालाला किंवा ओठांना जाऊन स्पर्शलं असलं तरी कदाचित त्याला तिच्या प्रेमाची जाणीव झाली नसते. पण ऐश्वर्या मात्र आनंदात न्हाऊन निघाली होती. कारण आता ती रोज आपल्या वशीला पाहत होती आणि तिच्यासाठी एवढाच आनंद पुरेसा होता. ऐश्वर्याच्या 3ऱ्या वर्षाच्या अंतिम परीक्षा संपल्या. सुट्ट्या सुरू होण्याआधीच श्याम आणि शरदने विश्वनाथजींना राकेशबद्दलची सगळी सत्य परिस्थिती सांगितली. आपल्या मुलीच्या या अवस्थेचं कारण समजल्यानंतर विश्वनाथांनी ऐश्वर्याला बोलावून घेतलं. पप्पा, तो जे काही सांगतोय ते खरं आहे का? त्यांनी किंचित कठोर आवाजात विचारलं. ऐश्वर्याने क्षणभरही विचार केला नाही. हो पप्पा, आय लव्ह हिम. त्या दिवशी जशी ठामपणे म्हणाली होती तशीच आजही ती आपल्या प्रेमावर ठाम होती. त्या दिवशी तू एका मुलाबद्दल सांगितलं होतंस ना, तोच हा मुलगा आहे का? ऐश्वर्याने होकारार्थी मान हलवली. विश्वनाथांनी कपाळावर हात ठेवला. त्यांना वाटत होतं हे कदाचित आपल्या मुलीचे एकतर्फी आणि क्षणिक प्रेम असेल. त्यामुळे त्याला फारसं महत्त्व देण्याची त्यांची इच्छा नव्हती. पण दुसरीकडे भीतीही होती. आपली मुलगी आपलं संपूर्ण आयुष्य या एका प्रेमासाठी वाया घालवेल का? तिच्यावर विश्वास ठेवून आपण या नात्यात पुढे कसं पाऊल टाकणार? हे सगळं विसरून जा असं सांगितलं की ऐश्वर्याचं एकच उत्तर असायचं. विसरले तर मी मरेन. ती राकेशसोबत शहरोशहर फिरत नव्हती. प्रेमाच्या नावाखाली तासनतास फोनवर गोडगोड बोलून वेळ वाया घालवत नव्हती. तिच्या प्रेमात असं काहीही नव्हतं ज्याला बाहेरून पाहिलं तर प्रेम प्रकरण म्हणावं. पण तरीही तिचं प्रेम सामान्य मर्यादा ओलांडून गेलं होतं. एक वडील म्हणून अशा प्रेमाला ते कसं पाठबळ देणार? कदाचित एखादा साधा मुलगा आपल्या मुलीने घरी आणून मला याच्यावर प्रेम आहे असं सांगितलं असतं तर कदाचित आज नाही पण काही काळानंतर त्यांनी ते स्वीकारलं असतं. पण ऐश्वर्या, तिचं स्वतःचं भान हरपलं होतं. विचारशक्ती हरवून ती कित्येक दिवस छताकडे एकटक पाहत पडून राहिली होती. ते विश्वनाथांनी स्वतः पाहिलं होतं. तिला कितीही समजावलं तरी ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन तयार असायची. म्हणूनच आता विश्वनाथांसमोर एकच प्रश्न होता, पुढे काय करायचं? श्यामने शांतपणे आपलं मत मांडलं. त्याने राकेशच्या घरी जाऊन बोलण्याचा सल्ला दिला. राकेशबद्दल त्याने मिळवलेली सगळी माहितीही विश्वनाथांना सांगितली. विश्वनाथ विचारात पडले. पहिल्याच नजरेत कोणावर प्रेम होऊ शकतं का? एखाद्याला पाहताच मनात प्रेम फुलू शकतं का? एखाद्याच्या प्रेमात एखाद्याला वेड लागावं इतकं बुडता येतं का? त्यांची मुलगी त्यांना खरोखरच विचित्र वाटत होती. पण मुलीच्या सुखासाठी त्यांनी शेवटी राकेशच्या घरी जाऊन बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही आपल्या बाजूने राकेशबद्दल पूर्ण चौकशी केली होती आणि राकेशच्या कुटुंबाबद्दल त्यांना पूर्ण समाधान मिळालं होतं. जेव्हा त्यांनी ही बातमी ऐश्वर्याला सांगितली तेव्हा ती आनंदाने अक्षरशः आकाश पाताळ एक करून उड्या मारू लागली. तिने आपल्या वडिलांचे हजारो वेळा आभार मानले. डोळ्यांसमोर राकेशसोबतचा लग्नाचा मंडप, सप्तपदी आणि त्याच्या गळ्यात पडणारी वरमाला दिसू लागली. त्या विचारानेच तिच्या ओठांवर लाजरं हसू उमटलं. आपल्या डार्लिंगला भेटण्यासाठी ती अक्षरशः धावत निघाली. सगळं चांगलं घडावं, आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी मनापासून देवाकडे प्रार्थना करू लागली. विश्वनाथ, शरद आणि श्याम राकेशच्या घरी बोलणी करण्यासाठी गेले होते. आणि ऐश्वर्याची अवस्था, तिला एका जागी स्थिर उभं राहणंही शक्य होत नव्हतं. तिचं हृदय धडधडत होतं. त्यांनी बोललं असेल का? साखरपुड्याची तारीख ठरवली असेल का? राकेशला माझ्याबद्दल माहिती असेल का? माझं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला माहीत असेल का? त्यालाही मला भेटायचं असेल का? तोही माझ्याबद्दल विचार करत असेल का? पप्पांनी त्याला माझा फोटो दाखवला असेल का? कोणता फोटो दाखवला असेल? कोणत्या फोटोमध्ये मी सगळ्यात सुंदर दिसते? त्याला मी आवडेन का? असं कितीतरी विचार तिच्या मनात सुरू होते. ती घराच्या दारापासून हॉलपर्यंत 1000 वेळा फेऱ्या मारून आली होती. तिच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, अपेक्षा. पण बराच वेळ उलटून गेला. शेवटी विश्वनाथ घरी परतले. पण त्यांचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. शरद आणि श्यामच्या चेहऱ्यावरही संताप स्पष्ट दिसत होता. पप्पा? ऐश्वर्या उत्साहाने त्यांच्याकडे धावत आली. पण पुढच्या क्षणी तिची नजर त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर पडली. तिघांच्याही चेहऱ्यावर काहीतरी बिनसलं असल्याचं स्पष्ट दिसत होतं. काय झालं पप्पा? तिने घाबरत विचारलं. तुला जन्माला घातल्याची शिक्षा म्हणून तुझ्या वडिलांच्या वाट्याला हीच वेदना उरली होती का?
श्याम संतापाने बोलून गेले. विश्वनाथांनी फक्त नजरेनेच त्याला गप्प केलं. काहीतरी चुकीचं घडलं होतं. काय झालंय? कुणीतरी तोंड उघडून सांगाल का? ऐश्वर्या जवळजवळ ओरडली. शरदने दुःखी आवाजात सांगितलं. ऐश्वर्या, त्या मुलाच्या वडिलांनी आपल्या अंकलचा खूप अपमान केला. त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलले. मोठा वाद झाला आहे. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. तिच्या स्वप्नांवर जणू कुणीतरी अचानक पाणी ओतलं होतं. आपल्या वडिलांचा अपमान केला गेला हे ऐकताच ऐश्वर्याचं हृदय अक्षरशः तुटून पडलं. समोर उभे असलेले तिचे वडील, नेहमी कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारे तिचे वडील, आज मात्र पूर्णपणे खचलेले दिसत होते. त्यांचा उतरलेला, वेदनांनी भरलेला चेहरा पाहताना ऐश्वर्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिच्यामुळे आपल्या वडिलांची बदनामी झाली होती का? काहीही झालं तरी न डगमगणाऱ्या आपल्या वडिलांना ती गेल्या काही दिवसांपासून वेदनेत ढकलत होती. पण ती तरी काय करणार होती? तिने शक्य तितकं सामान्य असल्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला होता. पण कपात ओतलेलं दूध जसं काठोकाठ भरून वाहून जातं, तसंच तिच्या मनातलं प्रेमही तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. तिला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. आपलं प्रेम किती विरोधाभासी आहे हे तिलाही माहीत होतं. आपल्या प्रेमामुळे आपल्या जवळच्या माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनच आजवर तिने राकेशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. ज्याच्यावरती प्रेम करत होती त्यालाही आपल्या प्रेमाची जाणीव होऊ नये याची तिने काळजी घेतली होती. पण मनात प्रेम करण्यावर कोणाची बंदी होती? प्रेम करू नकोस असं मनाला सांगून एखाद्या मशीनचा स्विच बंद करावा, तसं मनाला बंद करता येत होतं का? कितीही मनात दडवून ठेवलं तरी तिच्या चेहऱ्यावरचं प्रेम सगळं सांगून टाकत होतं. तिच्या मित्राने ते ओळखलं होतं आणि म्हणूनच त्याने पुढचं पाऊल उचलण्याची परवानगी स्वतःला दिली होती. त्याला तिच्या प्रेमाची सत्यता जाणवली होती आणि ऐश्वर्यालाही ते नाकारता आलं नव्हतं. तिला आपल्या राकेशची जवळीक टाळता येत नव्हती. म्हणूनच ती लपून छपून त्याला पाहत राहायची. आणि जेव्हा तिचे वडील स्वतः तुझ्या लग्नाबद्दल त्यांच्या घरी बोलतो असं म्हणाले, तेव्हा त्या भोळ्या मनाने आनंदी होण्याशिवाय दुसरं काय केलं असतं? प्रेमाला पूर्णत्व तर लग्नानेच मिळतं ना? ऐश्वर्यालाही तेच हवं होतं. तीही एक सामान्य मुलगीच होती. स्वप्नात त्याच्याशी बोलताना, त्याच्यासोबत हसताना, त्याच्या छातीवर डोकं ठेवून प्रेम करताना तिने जे क्षण अनुभवले होते, तेच क्षण जर प्रत्यक्ष आयुष्यात मिळणार असतील तर ती त्यांना नकार देणार होती का? नाही. म्हणूनच तिने विश्वासाने आपल्या वडिलांना राकेशच्या घरी पाठवलं होतं. पण ते तिथे गेल्यावर अशी भयंकर घटना घडेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. किती स्वार्थी आहेस तू? तिचं मन स्वतःला शिव्या घालत होतं. आपल्या वडिलांकडे पाहत ऐश्वर्या दाबलेल्या पण ठाम आवाजात विचारते, काय झालं? मनात ती देवाला प्रार्थना करत होती. देवा, माझ्या वडिलांचा मानसन्मान दुखावेल असं काहीच घडलेलं नसू दे. त्यांना का विचारतेस? मी सांगतो काय झालं ते, श्याम म्हणाला. आणि तिथे घडलेली संपूर्ण घटना सांगू लागला. विश्वनाथ, श्याम आणि शरद तिघेही राकेशच्या घरी पोहोचले होते. सुरक्षा रक्षकाला त्यांनी राकेशचे वडील रघुदेव यांना भेटायचं असल्याचं सांगितलं. ही बातमी रघुदेव यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. समोर कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं. तरीही पाहुणे आले आहेत म्हणून आदराने त्यांना आत बोलावून बसवण्यात सांगितलं. विश्वनाथ त्या भव्य घराकडे बारकाईने पाहत होते. त्यांच्या मनात या स्थळाबद्दल अजिबात आशा नव्हती. आपण या मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इथे आलो, ही चूक तर केली नाही ना, असं त्यांना आता जाणवत होतं. तेवढ्यात रघुदेव श्रीमंत घराण्याला शोभेल अशा रुबाबात जिन्यावरून खाली उतरले. त्यांच्या मागोमाग देवकीही आली, राकेशची आई. राकेश मात्र व्यवसायाच्या कामानिमित्त एका महत्त्वाच्या करारासाठी कॅनडाला गेला होता. त्यामुळे इथे घडणाऱ्या या संपूर्ण नाट्याची त्याला कल्पनाही नव्हती. रघुदेव समोर येताच तिघेही उठून उभे राहिले. बसा, असं म्हणत त्यांनी समोरच्या खुर्च्यांकडे हात केला आणि स्वतःही जाऊन बसले. देवकी त्यांच्या शेजारी बसली. तुम्ही कोण आहात? ओळख पटत नाहीये, रघुदेव यांनी भुया उंचावत विचारलं. आम्ही इतके प्रसिद्ध नाही की तुम्हाला आमची ओळख असावी सर, पण तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलो आहोत. विश्वनाथ थेट मुद्द्यावर आले. सांगा सर, कॉलेज किंवा शाळेसाठी देणगी वगैरे हवी आहे का? रघुदेव यांच्या प्रश्नावर विश्वनाथ हलकंसं असले. कसं सुरुवात करावी हेच त्यांना समजत नव्हतं. आपल्या बरोबरीच्या परिस्थितीतील घर असतं तर त्यांनी न घाबरता बोलायला सुरुवात केली असती. पण हे घर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठं होतं. तरीही मुलीसाठी हे करायलाच हवं होतं. काहीही झालं तरी चालेल,
मनात धैर्य एकवटत त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर, ते माझी मुलगी केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात आहे. काही दिवसांपूर्वी मी तुमच्या मुलाला एका कार्यक्रमात पाहिलं. मला वाटलं तो माझ्या मुलीसाठी योग्य जोडीदार ठरू शकतो. म्हणून तुमच्याशी बोलावं आणि तुमचं मत जाणून घ्यावं म्हणून आलो. आपली मुलगी राकेशवर प्रेम करते हे सांगण्याची त्यांची इच्छा नव्हती. कदाचित श्रीमंत घराण्यात स्थळ मिळवण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या मुलीवर आरोप येऊ नयेत असंच त्यांना वाटत होतं. ती अजून आयुष्य जगायची मुलगी होती. तिच्या वाट्याला येणारी बदनामी किंवा अपमान आपल्यासोबतच जाऊ दे अशीच एका वडिलांची भावना होती. रघुदेव यांनी टाळी वाजवली. एक सहाय्यक लगेच आला. रघुदेव यांनी त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याला पाठवून दिलं. विश्वनाथ, श्याम आणि शरद तिघेही काहीसे अवघडून बसले होते. वातावरण हलकं करण्यासाठी रघुदेव हसत म्हणाले, काही खाणार का? कॉफी, चहा, कोल्ड्रिंक? नको सर, आम्ही येताना खाऊनच आलो आहोत, विश्वनाथ नम्रपणे म्हणाले. असं आहे तर तुम्ही अचानक येऊन अशी गोष्ट सांगितली त्यामुळे मला काय बोलावं हेच कळत नाहीये. म्हणून थोडा विचार करत होतो. क्षणभर थांबून रघुदेव म्हणाले, मी माणसाची किंमत त्याच्या पैशावरून ठरवत नाही. माझ्यासाठी माणसाचा स्वभाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यात येणारी मुलगीही चांगली असावी. आपल्या कुटुंबाचा मान सन्मान जपणारी असावी. मला एवढीच अपेक्षा आहे. रघुदेव यांचं बोलणं ऐकून विश्वनाथांच्या मनावरील ताण काहीसा कमी झाला. चांगले माणूस वाटतात. स्टेटस, पैसा वगैरे सांगून समस्या निर्माण करतील असं वाटलं होतं. पण आपण विचार केला त्यापेक्षा चांगले आहेत. त्यांनी मनात विचार केला. तुमच्याबद्दल सांगा ना, रघुदेव यांनी विचारलं. माझ्याबद्दल सांगण्यासारखं फार काही नाही सर. मी सचिवालयात नोकरी करत होतो. आता निवृत्त झालो आहे. माझी मुलगी जन्माला आली आणि त्यानंतर लगेचच माझी पत्नी वारली. तेव्हापासून मी माझ्या मुलीसाठीच जगतोय. थोडीफार संपत्ती आहे. बँकेत काही बचत आहे. मला काही झालं तर माझी काळजी घेण्यासाठी माझे 2 मुलगे आहेत. जरी माझ्या पोटी जन्मलेले नसले तरी. एवढंच आहे माझं, विश्वनाथ शांतपणे म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून श्याम आणि शरदचे डोळे पाणावले. ग्रेट, रघुदेव म्हणणार इतक्यात त्यांचा सहाय्यक पुन्हा आला. त्याने रघुदेव यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर टॅब्लेटवरील काही फोटो दाखवले आणि निघून गेला. फोटो पाहताच रघुदेव यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांना लगेचच ओळख पटली. ही तर त्या दिवशी देणगी मागण्यासाठी आलेली मुलगी होती. त्यांनी कपाळावर हात फिरवला. देवकी थोडी दूर बसली असल्यामुळे तिला ते फोटो दिसले नाहीत. रघुदेव कपाळ खाजवत काहीतरी विचार करू लागले. सर, आम्ही ज्या कारणासाठी आलो आहोत त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही, विश्वनाथांनी हळूच आठवण करून दिली. रघुदेव यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मिस्टर विश्वनाथ, मला हे नातं योग्य वाटत नाही. सॉरी. विश्वनाथ, श्याम आणि शरद तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर आम्ही आग्रह करणार नाही. पण कारण जाणून घेऊ शकतो का? विश्वनाथांनी शांतपणे विचारलं. रघुदेव यांनी पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला. मी आधीच सांगितलं आहे, माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, पण मुलीचा स्वभाव आणि चारित्र्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. क्षणभर थांबून ते उपहासाने हसले. पण इथेच तर समस्या आहे. काय म्हणताय तुम्ही सर? विश्वनाथांनी दाबलेल्या संतापाने विचारलं. तुमची मुलगी या 2 मुलांसोबत रस्त्यावर उभी राहून तमाशा करते. त्याचे फोटो काढते, फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकते आणि विचारलं की आम्ही मित्र आहोत असं म्हणते. रघुदेवन यांच्या चेहऱ्यावर तुच्छतापूर्ण हसू उमटलं. मैत्रीच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करणं ही आजकाल फॅशनच झाली आहे. हे बघा, श्यामचा संतापनावर झाला. तुम्हाला हे नातं नको असेल तर सरळ नकार द्या, पण उगाच आमच्या ऐश्वर्याबद्दल चुकीचं बोलू नका. मी चुकीचंच बोलतोय का? तुमची लायकी सांगितली की जळतंय का? रघुदेवजींचा आवाज आणखी कठोर झाला. मैत्रीलाही एक मर्यादा असते. असं एकमेकांना मिठी मारत रस्त्यावर फिरायचं का? यात तुमचीच चूक नाही, या मोठ्या माणसाचीही आहे. त्यांनी विश्वनाथांकडे बोट दाखवलं. मुलीला वाढवण्याची पद्धतच अशी आहे. अजिबात शिस्त नसलेल्या तुमच्या मुलीला आमच्या मुलाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करताय. त्यांच्या शब्दांनी वातावरणात विष पसरलं. का? हे दोघे पुरेसे नाहीत का तिच्यासाठी? तिला तिसरा माणूसही हवा आहे का? वाक्य पूर्ण होण्याआधीच शरद जागेवरून झेपावला. त्याने रघुदेव यांच्या शर्टची कॉलर पकडली. काय म्हणालास तू? आमच्या ऐश्वर्याबद्दल चुकीचं बोलतोयस? शरदने जळजळीत नजरेने गरजत विचारलं. छी, हात सोड आधी. सत्य सांगितलं की एवढा राग येतोय का? तुम्ही लोकांनी कितीही घाणेरडं वागायचं असेल तर वागा,
पण तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांना आमच्या कुटुंबात कधीच प्रवेश देणार नाही. शांतपणे इथून निघून जा. रघुदेव ओरडले. अहो, काहीही झालं तरी जरा शांतपणे बोला. घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं योग्य नाही. देवकीने रघुदेव यांच्या खांद्यावर हात ठेवत समजावण्याचा प्रयत्न केला. गप्प बस. आधी आत जा. मला काय बोलायचं आणि काय करायचं हे तू मला शिकवू नकोस. तुला आत जायला सांगितलं ना? रघुदेव गुरगुरले. देवकीने असहाय्य नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग काहीही न बोलता आत निघून गेली. आत्तापर्यंत शांत उभे असलेल्या विश्वनाथांच्या संयमाचा बांध आता फुटला. 1 मिनिट मिस्टर, त्यांनी रघुदेवना आवाज दिला. रघुदेव यांनी भुवया उंचावत, काय? अशा भावाने उपहासाने त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही माझ्या मुलीला नकार देताय असं समजू नका. मीच सांगतो, तुमच्या मुलाला माझी मुलगी नको आहे. रघुदेव यांच्या चेहऱ्यावरचं उपहासाचं हसू थोडं थांबलं. विश्वनाथ पुढे म्हणाले, पुरुष आणि स्त्री एकमेकांशी हसून बोलले तरी त्यात चुकीचं काहीतरी आहे. असा मागासलेला विचार असलेल्या तुमच्या कुटुंबात मुलगी देऊन ती आयुष्यभर सुखी राहील असं मला वाटत नाही. त्यांचा आवाज शांत होता पण शब्दांमध्ये धार होती. श्रीमंत लोकांकडे पैसा असतो पण संस्कार नसतात असं म्हणतात. आज ते खरं आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. इथे ना चांगली माणसं आहेत ना चांगले विचार. विचार न करता इथे येणं ही आमचीच चूक होती. ते शरद आणि श्यामकडे वळले. चला रे, आपण निघूया. दोघांना सोबत घेत ते घराबाहेर निघून गेले. आपल्या मुलीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणाऱ्या रघुदेवांना विश्वनाथ अजून बरंच काही सुनावू शकले असते. पण सत्य हे होतं की ते स्वतःच त्यांच्याकडे मुलीचं स्थळ घेऊन आले होते. समोरच्या माणसाला इच्छा नाही हे स्पष्ट झाल्यावर वाद वाढवण्यापेक्षा शांतपणे तिथून निघून जाणं योग्य आहे असंच त्यांनी ठरवलं. रघुदेव मात्र उपहासाने त्यांच्याकडे पाहत उभे होते. श्रीमंत घरच्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी असंच एक टोळकं फिरत असतं. त्या दिवशी ती मुलगी देणगी मागण्यासाठी आली होती. तेही कदाचित आमच्या घराची पाहणी करण्यासाठीच असेल. माणसं अशा प्रकारचीही असतात असा विचार करत त्यांनी मान हलवली आणि आत निघून गेले. श्यामने घडलेली संपूर्ण घटना सांगून संपवली. ऐश्वर्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. विश्वनाथांनी तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. काही झालं नाही ग, तू का रडतेस? तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला सून म्हणून मिळवण्याचं भाग्यच त्यांच्या नशिबात नव्हतं. एवढंच, आता सोडून दे. त्यांचा आवाजही भरून आला होता. पप्पा, तुम्हाला माझ्यावर अजिबात राग आला नाही का? ऐश्वर्याने ओठ पुढे करत विचारलं. तुझ्यावर कशासाठी रागावू ग? तू काय केलंस? पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढणारे ते लोकच चुकीचे आहेत. माझ्या मुलीबद्दल बोलण्याची त्यांची लायकी तरी काय आहे? मला माफ करा पप्पा. ऐश्वर्या अचानक त्यांच्या पायाशी कोसळली. माझ्यामुळेच ना तुमचा अपमान झाला. माझी चूक झाली पप्पा. मी तुम्हाला तिथे पाठवायलाच नको होतं. विश्वनाथ घाबरून तिला लगेच उठवून उभं करतात. काय झालं ग माझ्या मुली? काय बोलतेस तू? यात तुझी काहीही चूक नाही. तू रडू नकोस बाळा. सगळं मी सांभाळतो. तू काहीही विचार करू नकोस. ते तिचे अश्रू पुसू लागले. ते तुमच्याबद्दल असं चुकीचं बोलूच कसे शकतात? ते चुकीचं आहे पप्पा. माझ्या वडिलांबद्दल कुणीही चुकीचं बोलता कामा नये. असं म्हणत ऐश्वर्याने आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली. अगं अगं, माझ्याकडे बघ. रडायचं नाही. खूप रडलीस तर तुला त्रास होईल ग. रडू नकोस माझ्या बाळा. विश्वनाथ तिला कसं शांत करावं हेच समजून न घेता असहाय्यपणे तिला समजावत होते. शरद आणि श्यामचीही अवस्था काही वेगळी नव्हती. दोघांनाही परिस्थिती कशी हाताळावी हे कळत नव्हतं. तुमच्याबद्दल चुकीचं बोलणाऱ्या लोकांपैकी कुणीही मला नको आहे पप्पा. मला फक्त तुम्ही पुरेसे आहात. अश्रूंमुळे ऐश्वर्याचा श्वास अडखळत होता. विश्वनाथाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेच तर मी म्हणतोय ना बाळा. पप्पांचं ऐकशील ना? ऐश्वर्याने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ज्यांनी आपला अपमान केला ते लोक आपल्याला नकोत. क्षणभर थांबून त्यांनी तिचा हात हातात घेतला. आता तरी त्याला विसरून जा बाळा. पप्पा तुझ्याकडे हात जोडून विनंती करतोय. तो मुलगा तुझ्या आयुष्यात नको. त्यांचा आवाज विनवणीचा झाला. तू माझ्या इच्छेविरुद्ध कधीही त्याला तुझा जीवनसाथी म्हणून निवडणार नाहीस, अशी मला शपथ दे. ऐश्वर्या हादरली. त्या क्षणी तिला आपल्या वडिलांचं आंधळं प्रेम आणि त्यांच्या विनवणीने भरलेला चेहरा याशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. पप्पा, तुम्ही असं का विचारताय? तिने अश्रू पुसले. तुम्ही सांगाल तसं मी करेन. माझ्यासाठी तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कोणीही नाही. मी शपथ घेऊन सांगते. तुमच्या इच्छेविरुद्ध मी आयुष्यात कधीही जाणार नाही.
असं म्हणत तिने रडत रडत त्यांच्या हातावर हात ठेवून शपथ घेतली. त्या शपथेने कोणाला आनंद झाला असेल, कोणाला नाही, पण ही कथा ऐकत असलेल्या आपल्या राकेशच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची चमक उमटली. त्याला हे माहीत नव्हतं की ज्या शपथेने तो आज इतका आनंदी झाला आहे, याच शपथेसाठी तो भविष्यात असंख्य वेळा पश्चाताप करणार आहे. हे त्याला कोण सांगणार होतं? तुम्ही काळजी करू नका पप्पा. 2 समोसे आणि 1 चहा घेतला की मी त्याला विसरून जाईन. माझ्यासाठी तुम्हीच महत्त्वाचे आहात. ऐश्वर्याने रडत रडत म्हटलेले ते शब्द आठवून राकेशला हसूच आलं. दारू पिऊन विसरेन म्हणाली असती तर एक वेळ समजलं असतं, पण ही काय म्हणते? 2 समोसे आणि 1 चहा घेऊन त्याला विसरणार म्हणे? क्रेझी गर्ल, तो हसत म्हणाला. ऐश्वर्या आपल्या वडिलांना दिलेली शपथ कधीही मोडणार नाही यावर राकेशचा पूर्ण विश्वास होता. आता ऐश्वर्या त्याच्यापासून दूर जाण्याची शक्यताच नव्हती. मग आता ऐश्वर्याला माझ्या डोळ्यांसमोर माझ्या जवळच ठेवता येईल असा विचार करत त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं आणि तो पुन्हा पुढची कथा ऐकण्यासाठी तयार झाला. राकेशने कान टवकारून ऐकायला सुरुवात केली. त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता. आता ऐश्वर्या आणि वशी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही याचं त्याला समाधान होतं. वशी नावाचं पात्र आपल्या ऐश्वर्याला अजिबात शोभत नाही असं राकेशला वाटत होतं. त्यामुळे ते पात्र आता कथेतून बाहेर पडलं आहे असंच तो समजत होता. पण हा बंद आयुष्यभर टिकणारा आहे याची जाणीव त्याला होण्याचा दिवस फार दूर नव्हता. ऐश्वर्याला मात्र यापैकी कशाचीही कल्पना नव्हती. ती आपल्या भूतकाळाच्या आठवणी मोहिनीच्या कथेसारख्या सगळ्यांसमोर उलगडत होती. दुपारी झोपल्यामुळे रात्री तिला झोपच येत नव्हती. त्यामुळेच ही कथा इतक्या उशिरापर्यंत सुरू होती. मिहीर ऐश्वर्याच्या मांडीवर बसला होता. राकेशही त्या मुलाशी स्पर्धा करत असल्यासारखा ऐश्वर्याला खेटून येऊन बसला. पण मनाला चिरून टाकणाऱ्या दुःखात बुडालेल्या ऐश्वर्याला त्यांच्याकडे पाहण्याचीही शुद्ध नव्हती. तिघेही पुन्हा एकदा त्या कथाविश्वात शिरले होते. ऐश्वर्या रडून रडून दमून गेली होती. नेहमीप्रमाणे विश्वनाथ तिच्यासाठी आणलेल्या रंगीबेरंगी पेनांचा आणि चॉकलेट्सचा पुडा तिच्या हातात देत होते. रडता रडता अचानक तिचा श्वास स्थिर झाला. तिने डोळे मोठे करत वडिलांच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि वेगवेगळ्या रंगाच्या कव्हर असलेल्या पेनांकडे कौतुकाने पाहू लागली. वा, चॉकलेट? मला दे. शरदने लगेच हात पुढे केला. ऐश्वर्याने चॉकलेट्स हातामागे लपवले आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं. श्यामने कपाळावर हात मारला. हा एक आहेच खाण्याचा मोठा पंडित. आम्ही तिचं रडणं थांबवण्यासाठी एवढं काही आणून तिला शांत करतोय आणि हा सगळं हिसकावून खाऊन तिला पुन्हा रडवणार बहुतेक. ऐश्वर्या हळू आवाजात म्हणाली. पप्पा, आपण सगळं विसरून जाऊया. आता माझ्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासाठी मी, एवढंच पुरेसं आहे. आपण आनंदात राहूया. कशाचाही विचार करू नका. ती आपल्या वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. काय? तुम्ही दोघेच? मग आम्ही दोघं कुणाचे? आम्हाला एकटं सोडून जाण्याचा विचार आहे का? तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही तुमच्यासोबतच येणार, श्यामने हक्काने सांगितलं. विश्वनाथ हसत दोन्ही हात पसरवत म्हणाले. या मग. दोघेही धावत आले आणि आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. आज आपण सगळे बाहेर फिरायला जाऊया. नो मोर हार्ड फिलिंग्स. आज मस्त एन्जॉय करूया, धमाल करूया, असं म्हणत विश्वनाथांनी डोळे पुसले. सुपर पप्पा, आज तुमच्या स्वयंपाकातून सुट्टी. बाहेर जाऊन भारी जेवण करायचं, शरद उत्साहाने म्हणाला. विश्वनाथांनी त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा मारला. त्या दिवसभर ते बाहेर फिरत राहिले. रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं, शॉपिंग केली, मॉलमध्ये फिरले, पण कितीही प्रयत्न केला तरी घडलेली घटना त्यांच्या मनातून जात नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसत होतं. ते आनंदी नव्हते, फक्त आनंदी असल्याचं नाटक करत होते. आपल्यामुळेच पप्पांचा एवढा अपमान झाला हा विचार ऐश्वर्याला आतून पोखरत होता. तिला पुन्हा पुन्हा रडू येत होतं. प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात अश्रू दाटले की श्याम, शरद किंवा विश्वनाथ यांच्यापैकी कुणीतरी मुद्दाम काहीतरी विनोदी बोलून तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचं. रेस्टॉरंटमध्ये ऐश्वर्या तोंडात अन्नाचा घास घेऊन बसली होती, पण डोळ्यात अश्रू होते. आता तिला आपल्या वशीला आठवण्याचाही अधिकार नाही असं तिला वाटत होतं. आणि त्याच वेळी आपल्या वडिलांचा झालेला अपमान तिच्या मनाला पुन्हा पुन्हा जाळत होता. तिने कितीही स्वतःला सावरायचा प्रयत्न केला तरी तिचे डोळे भरून येत होते. बाळा, विश्वनाथाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पप्पा, ऐश्वर्याने डोळ्यात अश्रू असूनही हसण्याचा प्रयत्न केला. पप्पा, मी तुम्हाला खूप त्रास देते का? विश्वनाथ काही बोलणार इतक्यात ती म्हणाली. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन, पण पुढचं वाक्य पूर्ण करण्याआधीच ती रडू लागली. पप्पा, तुम्ही असं काहीही बोलू नका. ज्याने तुमचा अपमान केला ते मला नको आहेत.
माझ्यासाठी तुम्हीच सर्वात महत्त्वाचे आहात. मी तुम्हाला दिलेली शपथ आयुष्यभर कधीही मोडणार नाही. विश्वनाथांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. घरी परतल्यावर ऐश्वर्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. शरद आणि श्यामही दोन्ही बाजूंना वेटोळं घालून झोपले. पुढचे काही दिवस दुःखातच गेले. या सगळ्या दुःखाचं कारण असलेल्या राकेशला मात्र आपल्या आयुष्यात कुठेतरी एक मुलगी त्याचाच विचार करत तडफडते याची साधी कल्पनाही नव्हती. हीच तर सर्वात मोठी शोकांतिका होती. ऐश्वर्या आपल्या वडिलांसमोर आनंदी असल्याचं दाखवत होती, पण आतून ती सतत जळत होती. लहानपणी ती खूप रडली की तिला श्वासाचा त्रास व्हायचा. त्यामुळे तिच्याजवळ सतत कुणीतरी असणं गरजेचं होतं. म्हणूनच ती बराच वेळ आपल्या वडिलांसोबत घालवू लागली. आणि त्या दिवशी ती आपल्या डार्लूच्या समोर उभी होती. दोन्ही हात घट्ट बांधून चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन. ती काही बोलत नव्हती. तिची नजर मात्र समोरच्या गणपतीच्या मूर्तीवरून हलत नव्हती. ती फक्त एकटक त्या विघ्नहर्त्याकडे पाहत उभी होती. तिच्या मनात काय सुरू होतं हे मात्र त्या गणरायालाच माहीत होतं. शेवटी एकदाची तिने तोंड उघडलं. मी तुझ्याकडे काय मागितलं होतं? माझे पप्पा सुखी असावेत, आनंदी असावेत, त्यांना कधीच दुःख होऊ नये. एवढंसुद्धा तू मला देऊ शकला नाहीस ना? तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने ते पटकन पुसले. हो ना, तू तरी काय करणार होतास? पप्पांना झालेल्या अपमानाचं कारण मीच आहे ना. मी मूर्खासारखं असं प्रेम केलंच नसतं तर पप्पांवर अशी वेळच आली नसती. पण मी काय करू डार्लू? मी त्याच्यावर प्रेम का केलं? आणि आता त्याला विसरता येत नाही म्हणून का तडफडतेय? कितीही समजावलं तरी या मनाला का समजत नाही? तोच हवा म्हणून का हट्ट करते? ते हुंदके देत म्हणाले. पप्पांपेक्षा तो वशी. त्याचं प्रेम मला काहीच नको डार्लू. आता पप्पांना अजिबात त्रास द्यायचा नाही. बस झालं, मला काहीही नको. मला वशीला विसरता येईल असं मन दे डार्लू. हे प्रेम खूप वेदना देत आहे. मला सहन होत नाही. रडून रडून पूर्णपणे कोसळलेली ऐश्वर्या आपल्या डार्लूच्या डोक्यावर आपल्या मनाचं सगळं ओझं ठेवून घरी परतले. दिवस पुढे सरकत गेले. पदवीच्या अंतिम परीक्षांचे निकाल लागले. ऐश्वर्याने तब्बल 90% गुण मिळवून उत्तीर्ण होऊन दाखवलं. शरद आणि श्यामही कसेबसे पास झाले. तिघांनीही MSc केमिस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवलं. ऐश्वर्या मनात वेदना लपवून बाहेरून हसत होती. श्याम मात्र आता गायत्रीसोबत हसत हसत बोलण्या इतका पुढे गेला होता. मुंगी हळूहळू चालत राहिली की दगडसुद्धा झिजतो. असंच काहीसं झालं असावं. त्या दिवशी घरी आल्यावर ऐश्वर्या उरडली. विशू आलं घातलेला चहा आणि सोफ्यावर धपकन जाऊन पडली. तिने टीव्हीवर कार्टून लावला आणि त्यात पूर्णपणे रमून गेली. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला विसरायचा प्रयत्न करत होती ती बिचारी. विश्वनाथांनी तिच्या हातात चहाचा कप दिला. ते काहीतरी बोलणार होते पण शांत राहिले. ऐश्वर्याने चहाचा घोट घेतला आणि डोळे मिटून त्याच्या चवीत हरवून म्हणाली, अरे देवा, या चहासाठी तर जीवसुद्धा देऊ शकते. विश्वनाथ तिच्याकडे पाहत म्हणाले, बाळा, मला एक शपथ दे. ऐश्वर्याने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. माझी ऐशू आता कधीही रडणार नाही. यापुढे तुझ्या डोळ्यांतून एकही अश्रू येणार नाही. मला शपथ देशील? विश्वनाथांनी तिच्यासमोर हात पुढे केला. ऐश्वर्या पुन्हा चहाचा एक घोट घेत म्हणाली, तुम्ही असताना मी कशाला रडेन पप्पा? विश्वनाथाने तिच्याकडे पाहत विचारलं. मग रोज रात्री बंद खोलीत रडणारी कोण असते बाळा? ऐश्वर्या दचकून त्यांच्याकडे पाहू लागली. ते मी. तिचं अळखडणं पाहून विश्वनाथांनी एक वेदनादायी हसू दिलं. अजूनही तू त्याला विसरली नाहीस का? वडिलांच्या प्रश्नाने तिच्या डोळ्यात पाणी साचलं. तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. विश्वनाथांनी वेदनेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रडू नकोस बाळा. कायम तुझे अश्रू पुसायला तुझा पप्पा तुझ्याजवळ असेलच असं नाही. तुला आता कायम धैर्याने जगायला शिकावं लागेल. मी उद्या नसलो तरी पुरुषासारखं धैर्य ठेवून प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा. अशी रडूबाई बनून राहायचं नाही. पप्पा, तुम्ही असं काय बोलताय? तुम्हाला काहीही होणार नाही. गंमत म्हणून सुद्धा असं बोलू नका. मला सहन होणार नाही. ऐश्वर्या हुंदके देत रडू लागली. हेच तर सांगतोय, असं रडायचं नाही. आधी रडणं थांबव. विश्वनाथांनी थोडं रागावून सांगितलं. ऐश्वर्याने लगेच हाताने आपलं तोंड झाकलं पण तिचे हुंदके थांबत नव्हते. विश्वनाथांनी पुन्हा हात पुढे केला. खरंच तू या पप्पाचा आदर करत असशील तर कोणत्याही परिस्थितीत रडणार नाहीस, अशी मला शपथ दे. त्यांच्या आवाजात तिने शपथ घ्यावीच असा ठामपणा होता. ऐश्वर्याने डोळे घट्ट पुसले. यापुढे मी कधीही रडणार नाही पप्पा. पण तुम्हीही असं बोलू नका. तिचा आवाज कठोर झाला होता.
नाही बोलणार बाळा, असं म्हणत विश्वनाथांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या हातातील चहाचा कप घेतला आणि तिथून निघून गेले. ऐश्वर्या मात्र समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत बसून राहिली. रडणं म्हणजे मनाचा भार हलका करण्याचं एक औषध असतं. मनातील ताण कमी करणारी वेदनाशामक गोडी असते. पण आता तिच्याकडे रडण्याचाही अधिकार उरला नव्हता. म्हणून ती आतून आणखी घट्ट होत गेली. विश्वनाथांकडेही दुसरा पर्याय नव्हता. ते उगाच असं बोलले नव्हते. जेव्हा ते तिच्याजवळ नसतील आणि तिला खूप रडू येईल, तेव्हा तिला श्वासाचा त्रास होऊ शकतो. परिस्थिती गंभीर होऊ शकते. किती वर्ष ते तिच्यासोबत राहणार होते? त्यांच्या आधाराशिवाय जगायलाही तिने शिकायला हवं असं त्यांना वाटत होतं. पण ते असं का विचार करत होते याचा प्रकाश कदाचित त्यांनाही माहीत नव्हता. ऐश्वर्या कसंबसं दिवस पुढे ढकलत होती. श्याम, शरद, पप्पा, डार्लू आणि तिचं शिक्षण एवढंच तिचं जग उरलं होतं. तिने रडणंच विसरून जाण्याचा प्रयत्न केला. खोटं हसण्याचा सराव करत करत ती त्यातही तरबेज झाली. तिच्या नेहमीच्या खोड्या कुठेतरी हरवून गेल्या. वशीला विसरण्याचा प्रयत्न ती प्रत्येक वेळी करत होती आणि प्रत्येक वेळी दयनीयपणे अपयशी ठरत होती. तो मात्र आपल्या मोहक हास्याने या मुलीला आणखी त्रास देत होता. नशीब एवढंच की विश्वनाथने ऐश्वर्याला मनातसुद्धा राकेशचा विचार करायचा नाही अशी शपथ घेतली होती. नाहीतर तिची अवस्था काय झाली असती याची कल्पनाही करवत नव्हती. तिघांनी MSc केमिस्ट्रीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश केला. त्या दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. श्याम ऐश्वर्याला बाईकवरून घेऊन येत होता. अचानक पावसाचा जोर आणखी वाढला. कुठेतरी थांबूया, पाऊस खूप जोरात पडतोय, ऐश्वर्या ओरडली. श्यामने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. समोर एक भव्य लग्नाचा मंडप होता. मुसळधार पावसामुळे अनेक लोक त्या विवाह मंडपाच्या बाजूला आश्रयाला उभे होते. ऐश्वर्या आणि श्यामही एका बाजूला जाऊन उभे राहिले. ऐश्वर्याच्या शेजारी उभा असलेला एक पुरुष तिच्या अंगाला चिकटलेल्या कपड्यांमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे विकृत नजरेने पाहत होता. श्यामच्या ते लक्षात आलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपलं वरचं जॅकेट काढून ऐश्वर्याच्या अंगावर घातलं आणि त्या माणसाकडे संतापाने पाहिलं. श्यामची नजर सहन न झाल्यामुळे तो माणूस गर्दीतून हळूच निघून गेला. श्यामने आत टी-शर्ट घातलेला असल्यामुळे त्याला काही अडचण नव्हती. मुसळधार पावसामुळे मंडपाच्या आत जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा होती. मोठ्या गेटजवळ मात्र त्या क्षणी कुणीच नव्हतं. ऐश्वर्याने आश्चर्याने डोळे मोठे केले. बहुतेक एखाद्या VIPचं लग्न आहे. किती गर्दी आहे. कमावलेला पैसा खर्च करण्याचा हा एक मार्ग दिसतोय. पण मुसळधार पावसामुळे लग्न कोणाचं आहे हे सांगणारा बोर्ड किंवा बॅनर काहीच दिसत नव्हते. मंडपाच्या एका बाजूला दिसणाऱ्या खिडकीजवळ जाऊन ऐश्वर्या आत डोकावू लागली आणि तिने जे पाहिलं त्या क्षणी जणू आकाशातून वीज थेट तिच्या डोक्यावर कोसळली. ती जागच्या जागी स्तब्ध झाली. तिच्या मनात कायमचा कोरलेला चेहरा आज तिच्या डोळ्यांसमोर वराच्या पोशाखात उभा होता. हे स्वप्न आहे का असा विचार करत तिने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं तोच होता. तोच तिचा वशी, नवरदेवाच्या पोशाखात आणि त्याच्या शेजारी दुसरी एक मुलगी. तिच्या गळ्यात गुंफलेलं सोन्याचं मंगळसूत्र चमकत होतं. महागड्या लग्नाच्या पोशाखात ती मुलगी सोन्यासारखी झळकत होती. जणू त्यांचं लग्न स्वर्गातच ठरलं होतं. संपूर्ण मंडप प्रकाशाने उजळून निघाला होता आणि राकेश आपल्या नेहमीच्या मोहक हास्याने ऐश्वर्याचं हृदय तुकडे तुकडे करत होता. तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला कुणीतरी कापत आहे अशी वेदना तिला जाणवत होती. तिचा वशी दुसऱ्या कुणाचा झाला होता. तिने पप्पांना शपथ दिली होती. त्याला आपला म्हणण्याचा अधिकार नाही हे तिला माहीत होतं. तरीही कधीतरी जग उलटपालट होईल. कधीतरी तिचं प्रेम तिला मिळेल अशी मनाच्या अगदी कोपऱ्यात लपलेली एक छोटीशी आशा होती. ती आशासुद्धा आज वाढलेल्या पानासारखी उडून गेली. राकेशने त्या मुलीच्या कमरेभोवती हात ठेवून तिला स्वतःजवळ उभं केलं. त्याच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं प्रेम, ते प्रेम ऐश्वर्याचं नव्हतं. ते दुसऱ्या कुणासाठी होतं. हे ती कसं सहन करणार होती? एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने मनाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार ठेवायला हवं. ऐश्वर्यानेही स्वतःला तयार केलं होतं. पण ही वेदना मृत्यूपेक्षाही भयंकर होती. तिला स्वतःला संपवण्याचा विचार नव्हता, पण पृथ्वी दुभंगावी आणि आपण त्यात कायमचं गडप व्हावं असं मात्र तिला वाटत होतं. रडण्यासाठी तडफडणाऱ्या त्या डोळ्यांना उपटून दूर फेकण्याशिवाय ती काय करू शकत होती? कदाचित तिला जिथे पाहावं तिथे राकेशच दिसत असेल. कदाचित आपलीच नजर फसली असेल या विचाराने ती पुन्हा खिडकीजवळ गेली आणि काळजात दगड ठेवून पुन्हा पाहिलं. तोच होता, राकेशच. तो तिच्या हृदयाला जिवंतपणे मारत होता. आता आणखी एक क्षण तिथे राहिली तर आपण रडून कोसळू असं तिला जाणवलं आणि ती मुसळधार पावसात वेगाने तिथून निघून गेली.
आजूबाजूला काय घडतंय, कोण येतंय, कोण जातंय तिला काहीच जाणवत नव्हतं. रडायचं नाही, रडायचं नाही, ती मनात मंत्रासारखं म्हणत चालत होती. तिच्या छातीतला दाब वाढतच चालला होता. जणू हृदय फुटून बाहेर येणार होतं. जणू तिला हृदयविकाराचा झटका येणार होता. तिला रडल्याशिवाय जगणं शक्य नव्हतं. ही वेदना कुठे ओतायची? कुणालाही सांगता न येणारं हे भयंकर दुःख फक्त रडूनच कमी करता आलं असतं. पण तिला रडण्याचाही अधिकार नव्हता. मग ती काय करणार होती? मुसळधार पावसात पूर्णपणे भिजत ती पुढे चालत राहिली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी भिंतीवर तिने हाताचे मूठ आपटत आणि घासत चालायला सुरुवात केली. हाताला होणारी वेदनाही तिला सुखावह वाटत होती. कदाचित मनाची वेदना कमी करण्यासाठी शरीराला वेदना देणं हा आणखी एक मार्ग असावा. ती वेगाने चालत होती आणि हाताची मूठ त्या दगडी भिंतींवर घासत होती. पावसाच्या पाण्यात तिच्या हातातून वाहणारं रक्त मिसळलं आणि ते पाणी लालसर होत वाहू लागलं. वर आकाशातले ढगही तिच्यासोबत दुःखाने रडत होते. पाऊस आणखी जोरात कोसळत होता आणि एका क्षणी तिचं संपूर्ण शरीर थकून गेलं. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि ऐश्वर्या तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली. ही कथा ऐकून राकेश अगदी पुतळ्यासारखा बसून राहिला होता. मिहीर आणि ऐश्वर्या थकून स्वतःला विसरून झोपले होते. पण ऐश्वर्याच्या वेदना आणि तिचं दुःख पुन्हा पुन्हा राकेशच्या डोळ्यांसमोर येत होतं. प्रेमामुळे होणारी वेदना त्याला माहीत होती आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच व्यक्तीकडून ते प्रेम मिळालं नाही तर मनाची काय अवस्था होते हेही त्याला माहीत होतं. ऐश्वर्याने प्रेम केलं होतं, पण तिच्यावर प्रेम केलं गेलं नव्हतं. राकेशनेही प्रेम केलं होतं, पण त्याच्यावरही प्रेम केलं गेलं नव्हतं. दोघंही जवळजवळ एकाच रेषेवर उभे होते. ऐश्वर्याने डोळ्यांतून अश्रू बाहेर पडू दिले नव्हते, पण राकेशच्या डोळ्यांतून ते अश्रू वाहत होते. मुसळधार पावसात झालेलं एक लग्न. माझं लग्नसुद्धा असंच झालं होतं ना, असा विचार त्याच्या मनात आला. त्याच्या ओठांवर एक कडवट उपहासात्मक हसू उमटलं. ईशासोबतचं आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागलं, पण त्याने लगेच त्या आठवणी मनातून दूर सारल्या. त्याला त्या आठवणी पुन्हा पाहायच्याही नव्हत्या. त्या काळ्या आठवणी होत्या, अपमानाच्या खुणा होत्या. त्याने डोकं हलवत स्वतःला सावरलं. ऐश्वर्याचं प्रेम जिथे संपलं होतं तिथूनच राकेशचं आयुष्य सुरू झालं होतं. पण या दोन्ही गोष्टींची सांगड घालून विचार करण्याइतका तो अजून विचार करत नव्हता. ऐश्वर्याच्या आयुष्यात आणि मोहिनीच्या कथेत आपणच आहोत हे त्याला अजूनही समजलं नव्हतं. राकेश हळूच उठला आणि ऐश्वर्याजवळ जाऊन बसला. ती गाढ झोपली होती. मिहीरला तिने छातीशी घट्ट कवटाळलं होतं. राकेश तिच्या मागे जाऊन झोपला आणि तिला मागून अलगद मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला. त्या क्षणी तो मोहिनीला पूर्णपणे विसरला होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त ऐश्वर्या होती. ऐश्वर्याला ऐश्वर्या म्हणून पाहण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. तिला होणारी वेदना त्याला जाणवली. तिचं प्रेम त्याला जाणवलं. त्याच्या डोळ्यात कायम भरून राहणारी मोहिनी कुठेतरी दूर हरवून गेली होती. ऐश्वर्याच्या प्रेमाने मोहिनीच्या प्रेमावर मात केली होती आणि दुसऱ्या कुणाचं असलेलं ते पूर्ण प्रेम आता फक्त आपलंच असावं अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. पवित्र मैत्री आणि खोल प्रेम यांच्यातील फरक न समजता त्यांच्याबद्दल गलिच्छ शब्दात बोलणाऱ्या त्या मोठ्या माणसाची म्हणजे स्वतःच्या वडिलांची आठवण येऊन राकेशला वाईट वाटलं आणि आपल्या मुलीचं खरं प्रेम गमावलेल्या त्या पुरुषाचा विचार करून त्याला विचित्र समाधानही वाटलं. शेवटी ऐश्वर्या पूर्णपणे माझी झाली असा एक अव्यक्त आनंद त्याच्या मनात होता. पण जिच्या मनात पूर्णपणे दुसराच पुरुष भरलेला आहे तिला स्वतःकडे कसं खेचायचं? जवळीक साधताना तिचे ते चुंबकीय डोळे आपल्याला एवढं का खेचून घेतात? त्या नजऱ्या कोणतं गुपित सांगतात? ऐश्वर्या अनेक प्रश्नांची उत्तरं नसलेलं एक गूढ कोडं बनली होती. मिहीर सतत ऐश्वर्याच्या कुशीतच असायचा. इतर कुणाशीही न चिकटणारा, सतत व्या व्या असा रडून सगळ्यांना घाबरवणारा तो छोटासा मिहीर. पण ऐश्वर्याजवळ मात्र गोंदासारखा चिटकून राहायचा आणि तिला आई आई म्हणून हाक मारायचा. हे सुद्धा राकेशसाठी वेगळंच कोडं होतं. ऐश्वर्याने ज्या चेहराही न पाहिलेल्या पुरुषावर प्रेम केलं होतं त्या अनोळखी पुरुषाच्या विचाराने राकेश मस्तराच्या आगीत जळत होता. त्याने ऐश्वर्याला पोटाशी घट्ट ओढून घेतलं. तू माझी ऐश्वर्या आहेस आणि मी तुझं आहे. मी तुला कुणालाही देणार नाही. तुझं पूर्ण प्रेम फक्त माझ्यासाठी हवंय. त्या वशीला विसरून जा आणि या राकेशला स्वीकार. त्याच्या मनातली अतृप्त ओढ त्या शब्दांतून जाणवत होती. त्याने तिला आणखी घट्ट मिठी मारली. झोपेत वेदनेने ऐश्वर्याचा चेहरा वाकडा झाला आणि ती नकळत राकेशच्या छातीशी येऊन विसावली. पुढचे काही दिवस राकेश ऐश्वर्याच्या दुपट्ट्याला धरून तिच्या मागे फिरत राहिला. तिच्यापासून दूर होऊन ऑफिसला जाणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. कष्टाने तो तिच्यापासून दूर जायचा आणि रात्री घरी परतताच पुन्हा तिच्याशी चिकटून बसायचा.
तो तिच्याशी अतिशय हळुवारपणे वागत होता. त्याच्या स्पर्शातील हा बदल ऐश्वर्यालाही जाणवत होता आणि ती नकळत त्याच्यात खोलवर विरघळत चालली होती. पण तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं प्रेम, ते मात्र राकेशला समजत नव्हतं. काय ग, अशी का पाहतेस? मला नशात चढवतेस तू ऐश्वर्या, तो उघडपणे कुजबुजायचा. ऐश्वर्याला फक्त ऐश्वर्या म्हणून स्वीकारण्यात त्याला आवडू लागलं होतं. तिच्यापासून दूर जाण्याची त्याची इच्छाच होत नव्हती. आजवर कधी नव्हती इतकी सुंदर ती त्याला दिसत होती. ऐश्वर्या, यू आर रिअली अमेझिंग. तिच्या प्रेमात, तिच्या जवळीकीत पूर्णपणे बुडून जात होता. तीही त्याच्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देत त्याच्यासमोर पूर्णपणे शरण जात होती. त्याच्यासोबत जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत स्वर्गासारखं आयुष्य जगून घ्यायचं असं तिने मनाशी ठरवलं होतं. या सगळ्या आठवणी मनात खजिन्यासारख्या जपून ठेवायच्या आणि त्याच्यापासून दूर गेल्यावर प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आठवून आनंद घ्यायचा. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. मी तुला खूप त्रास देतोय ना? मला माहीत आहे, तो हळू आवाजात म्हणाला. पण स्वतःला आवरता येत नाहीये. सॉरी ऐश्वर्या. त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. ती त्याच्या भूतकाळातील कडू आठवणींची मलम होती. त्याच्या जखमांवरचं औषध होती. प्रेमासाठी तडफडणाऱ्या त्याच्या मनासाठी ती एक मेजवानी होती. तो तिच्यात स्वतःला विसरून जात होता. ऐश्वर्या, त्याने तिला हाक मारली. हं, ती झोपेतच हुंकारली. मोहिनीच्या कथेत पुढे काय झालं? तुझे पप्पा आणि तुझे मित्र कुठे गेले? त्यानंतर तू वशीला पुन्हा कधीच भेटली नाहीस का? आणि तू अशी का झालीस? त्याने तिला आपल्या हातांच्या वर्तुळात घेत प्रश्नांची सरबत्ती लावली. पण तिच्याकडून उत्तर काही मिळेना. उत्तर दे ना. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवलं. ऐश्वर्याने डोळे न उघडताच उत्तर दिलं. मी अजूनही सांगते, ही कथा फक्त मुलासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. राकेशने तिचा चेहरा वर करून तिला स्वतःकडे पाहायला भाग पाडलं. मी सुद्धा मुलगाच आहे ग, तो म्हणाला. पण त्याच्या नजरेत कुठेही मुलासारखं निरागसपण नव्हतं. तिथे फक्त प्रेमात पडलेल्या चोराची खट्याळ नजर होती. त्याने अंगठ्याने तिच्या ओठांवरून हलकेच हात फिरवला आणि तिचं चुंबन घेतलं. सांग ना पुढे काय झालं? तो तिच्याजवळ झुकून, त्याचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवेल इतक्या जवळून खोल आवाजात विचारत होता. ऐश्वर्याने फक्त एक फिकट हसू दिलं. तिने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं, अंगावर चादर गुंडाळली आणि तिथून निघून गेली. कितीही प्रयत्न केला तरी तिच्या तोंडून काहीही बाहेर काढता येणार नव्हतं. तिने स्वतःहून बोलायला हवं होतं. तिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. तिच्या दुःखांना वाट करून द्यायची होती. तिच्या जखमांवर मलम लावायचा होता. तिला आपल्या छातीशी घेऊन अंगाई म्हणायची होती. रडणं विसरलेल्या त्या मुलीला मनसोक्त रडू द्यायचं होतं. तिचं कठीण झालेलं मन पुन्हा मऊ करायचं होतं आणि मग तिला मिठीत घेऊन सांगायचं होतं, तुझ्यासाठी मी आहे ऐश्वर्या. आणि त्या क्षणी तिला आपलं प्रेम सांगायचं होतं. त्याने मनात हजारो योजना आखून ठेवल्या होत्या. खरं तर एखाद्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हमार्फत ऐश्वर्याबद्दल माहिती मिळवणं त्याच्यासाठी फारसं कठीण नव्हतं. पण त्याला ते नको होतं. त्याला ऐश्वर्याच्या तोंडून तिच्या वेदना ऐकायच्या होत्या. तिने भोगलेली दुःख, तिच्या आनंदाचे क्षण, तिने केलेलं प्रेम, तिच्या आयुष्यातील प्रत्येक भावना, हे सगळं तिच्याकडूनच ऐकायचं होतं. आता मोहिनीची कथा फक्त मिहीरसाठी होती. राकेशच्या दृष्टीने ती फक्त ऐश्वर्या होती. राकेशची ऐश्वर्या. मिहीर हा ऐश्वर्याच्या तोंडून कथा बाहेर काढण्याची किल्ली होता. मिहीरने विचारलं तरच मोहिनीची कथा ऐकायला मिळणार होती. पण मागचे काही दिवस मिहीरच्या उपचारांमध्ये गेले होते. त्यामुळे तो थोडा अशक्त झाला होता आणि सतत झोपाळलेला असायचा. त्यामुळे त्यालाही मोहिनीची कथा आठवत नव्हती. आता मोठ्या मुलाने छोट्या मुलाला मोहिनीची आठवण करून द्यायची होती. मिहीरला मोहिनीची कथा हवी होती आणि राकेशला ऐश्वर्या. राकेशने मिहीरला एकट्यानेच उचलून आणलं. त्याला वेगवेगळ्या प्रकारे मोहिनीची कथा आठवण्यास प्रवृत्त करून पाहिलं. शेवटी त्याने मिहीरच्या कानात हळूच सांगितलं, मिहीर, आईकडे मोहिनीची कथा ऐकायला सांग. मिहीरकडे पाहत राकेशने स्वतःच कपाळावर हात मारला. हे देवा, माझं काय झालंय? तो स्वतःलाच दोष देत बसला. मोहिनी नको म्हणतोय तो, आईच हवी म्हणतोय. मिहीर म्हणताच राकेशने डोक्यावर हात ठेवून घेतला. बाप तसा, मुलगाही तसाच. त्यालाही मोहिनीची कथा नको होती. त्याला फक्त ऐश्वर्या हवी होती. ऐश्वर्याच्या मायेने पूर्णपणे वितळून गेलेला मिहीर तिच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द देववाणी समजत होता. मोहिनीच्या कथेची नशा आता पूर्णपणे उतरली होती. देवकी त्या दोघांमध्ये सुरू असलेला हा सगळा खेळ लक्षपूर्वक पाहत होती. लोखंडाला चिकटलेल्या चुंबकासारखा राकेश ऐश्वर्याला चिकटून फिरत होता. हे घरात येणाऱ्या कुरिअरवाल्यापासून सगळ्यांनाच माहीत झालं होतं. ऑफिसला निघताना ऐश्वर्याला अलगद बाजूला घेऊन जाणारे,
आणि 15-20 मिनिटांनी ओठ पुसत बाहेर येणारे ते दोघे दिसले की देवकी डोक्यावर हात मारून घ्यायची. लग्न झाल्यावर हे सगळं करायला काय हरकत आहे? या मुलाच्या मनात नक्की काय चाललंय काही कळतच नाही. जरा तरी काही बोलायला तयार नाही. आणि ही मुलगी सुद्धा तोंड उघडत नाही. ती वैतागून म्हणायची. डॉक्टरांनी दिलेली गर्भधारणेची तारीख उलटून गेल्यानंतरही राकेश ऐश्वर्याचा जवळ जाणं थांबवत नव्हता. बस ना आता, डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या तारखा संपल्या आहेत, आता नको म्हणत ती दूर जाण्याचा प्रयत्न करायची. पण राकेश तिला पुन्हा आपल्या जवळ ओढून घेत म्हणायचा, बाळ नेमकं कधी येईल हे कुणीच सांगू शकत नाही. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्याच्या हट्टापुढे ऐश्वर्यानेही काही न बोलता स्वतःला त्याच्यावर सोपवून दिलं. ऐश्वर्याशिवाय श्वास घेणं सुद्धा राकेशला कठीण झालं होतं. ती त्याच्यासाठी एखाद्या नशेसारखी झाली होती. मिहीर तिच्यावर मायेचा वर्षाव करायचा आणि राकेश तिच्यावर प्रेमाचा. एकूणच दोघांनाही ऐश्वर्या हवी होती. ती दोघांचीही जीवाभावाची व्यक्ती बनली होती. याच दरम्यान ऐश्वर्याची मासिक पाळी थांबली. राकेश तिला रुग्णालयात घेऊन गेला आणि तपासणी केल्या. अपेक्षेप्रमाणे ऐश्वर्या गर्भवती असल्याचं समोर आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. राकेश पूर्वीसारख्या मानसिक अवस्थेत असता तर मिहीरच्या समस्येवरचा एक उपाय सापडला म्हणून त्याला फक्त दिलासा मिळाला असता. घरात एक नवीन जीव येणार आहे याचा आनंदही झाला असता. पण आता परिस्थिती वेगळी होती. आपल्या मनापासून आवडणाऱ्या स्त्रीच्या माध्यमातून त्याचं शरीर आणि मन पूर्णपणे एकरूप झालं होतं आणि आता त्यांचा वारस त्यांच्या आयुष्यात येणार होता. एका परिपूर्ण कुटुंबाचं स्वप्न त्याला पहिल्यांदाच पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. इतर तपासण्या पूर्ण करून दोघे घरी परतण्यासाठी गाडीत बसले. राकेश आनंदाच्या अगदी शिखरावर होता. मी खूप आनंदी आहे ग, म्हणत त्याने ऐश्वर्याला आपल्याजवळ ओढून घेतलं. थँक्यू ऐश्वर्या, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. आपल्याला बाळ होणार आहे ऐश्वर्या, आपले सगळे प्रश्न आता सुटणार आहेत. तू, मी आणि मिहीर, आपण सगळे आनंदाने राहणार आहोत. आणि त्यात एक छोटंसं बाळ, किती गोंडस असेल ना. स्वतःला विसरून तो आनंदाने बोलत राहिला. ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे डोळे न हलवता पाहत राहिली. त्याचं तिच्यावरचं प्रेम तिला अजूनही समजलं नव्हतं. पण त्याच्यात झालेला बदल मात्र तिला जाणवत होता. बाळ येणार असल्याच्या आनंदात तो असं बोलतोय असं तिचा गैरसमज झाला. तिच्याकडून मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. चेहऱ्यावर आनंद नव्हता, उलट एक विचित्र ताण होता. तिने हात घट्ट मिटून एखादी भावना आत दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. काय झालं ऐश्वर्या? राकेशने काळजीने तिचा चेहरा हातात घेत विचारलं. मला रडायचं आहे सर, ती कोरड्या डोळ्यांनी ओठ चावत म्हणाली. राकेश तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. आई होणार असल्याची जाणीव, आपल्या शरीरातून एका नव्या जीवाचा जन्म होणार आहे याची जाणीव. त्या आनंदात रडावंसं वाटत होतं तिला. मोठ्याने रडावंसं वाटत होतं. रडता रडता हसावंसं वाटत होतं. रडावंसं वाटणारी ही कदाचित पहिली स्त्री होती. पण रडण्याची परवानगी स्वतःला नव्हती. त्या भावनेने आतून पूर्णपणे दगड झालेल्या ऐश्वर्याला पाहून राकेशच्या मनात असह्य वेदना उठल्या. त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. रड ग, रडून घे, तो तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. पण ऐश्वर्याने मान हलवली. नाही, मी रडू शकत नाही. का? मी बाबांना शब्द दिला आहे सर, मी रडू शकत नाही. आपल्या वडिलांबद्दल ती पहिल्यांदाच त्याच्याशी बोलत होती. आत्तापर्यंत आपल्या मनातलं सगळं ती फक्त मिहीरशीच बोलायची. ऐश्वर्या, तुझ्या मनात नक्की काय आहे सांग ना. तुझे बाबा कुठे आहेत? तुझे मित्र कुठे आहेत? फक्त रडल्यानेच नाही, मनातलं कुणाशी बोललं तरी मन हलकं होतं, राकेशने दबक्या आवाजात सांगितलं. पण ऐश्वर्याने शांतपणे दुसऱ्या बाजूला तोंड फिरवलं. राकेशच्या मनात चीड निर्माण झाली. इतका मोठा भार मनात घेऊन ती किती काळ अशीच राहणार होती? ऐक ऐश्वर्या, मी हे फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या पोटात वाढत असलेल्या माझ्या बाळासाठी सांगतोय. तू इतक्या तणावाखाली राहणं माझ्या बाळासाठी चांगलं नाही. तुझ्या मनातला सगळा भार खाली ठेव. तू निरोगी आणि मानसिकदृष्ट्या स्थिर राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुझ्यावर 2 जीव अवलंबून आहेत, समजून घे. त्याचा आवाज कठोर झाला होता, पण ऐश्वर्या तरीही शांतच राहिली. तिने मान वर केली नाही. राकेशचा संयम आता संपत चालला होता. आता सांगणार आहेस की नाही? तो रागाने गरजला. त्याच्या संतापाने ऐश्वर्या थरथरली. आता तिच्यासमोर दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. आणि मग तिने आपल्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या ऐश्वर्याला उचलून श्याम वेगाने धावत सुटला होता.
डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच गायब झालेल्या तिला शोधण्यासाठी तो पावसात वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत होता. शेवटी रस्त्याच्या कडेला पडलेली ऐश्वर्या दिसताच तो घाबरून तिच्याजवळ धावत गेला. तिला उचलून रिक्षात बसवलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिच्या वडिलांना फोन करताच काय झालं कसं झालं या काळजीने विश्वनाथ धावत रुग्णालयात पोहोचले. उजव्या हाताला पट्टी बांधलेली ऐश्वर्या भिंतीकडे निर्विकारपणे पाहत दुःखी चेहऱ्याने बसली होती. मन पूर्णपणे कठोर करून कोणतीही भावना चेहऱ्यावर उमटू न देता बसलेल्या मुलीला पाहून विश्वनाथांच्या मनात भीती दाटून आली. पप्पा, काय झालं ग? तू बेशुद्ध पडली होतीस म्हणे. पावसात कुठे गेली होतीस? काळजीने थरथरणाऱ्या आवाजात ते एकामागोमाग एक प्रश्न विचारत होते. रडण्याची इच्छा असूनही स्वतःला रडू न देणं ही एक वेगळीच शिक्षा होती. आणि त्याहूनही मोठी शिक्षा म्हणजे आपल्या जवळच्या माणसांसमोर मनातलं दुःख लपवून आनंदी असल्याचं नाटक करणं. अहो बाबा, काही झालं नाही. पावसात पाय घसरला आणि खाली पडले. तुम्ही घाबरता आहात तसं काहीच नाही. दुःख गिळून ओठांवर हलकसं हसू आणत ऐश्वर्या म्हणाली. विश्वनाथांनी तिच्याकडे खोलवर पाहिलं. पावसात कशाला गेली होतीस ग? माझ्या शेजारीच उभी होतीस ना. एवढ्या घाईत कुठे गेलीस? श्याम रागाने म्हणाला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं याचा विचार करत असतानाच अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. आपली राघवी, अरे हो, तीच ना. UG पूर्ण झाल्यावर लग्न करून परदेशात स्थायिक झाली आहे. ती मला रस्त्यावर दिसली. भावनेच्या भरात तिच्या मागे गेले पण शेवटी ती सापडलीच नाही. पावसात भिजून खाली पडले आणि एवढंच झालं. ऐश्वर्या कंटाळल्यासारखा चेहरा करत म्हणाली. तेवढ्यात शरद धावत आत आला. बहुतेक घरातूनच धावत आला असावा, कारण त्याचा श्वास अक्षरशः फुलला होता. आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणीसाठी स्वतःला विसरून धावत आलेल्या त्या बिचारा शरदकडे पाहून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर नकळत हलकसं हसू उमटलं. अरे बापरे, काय झालं? अरे देवा, इतकी दुखापत कशी झाली? म्हणत त्याने काळजीने तिचा जखमी हात वर करून पाहिला. हो, तुझी मैत्रीण पावसात सर्कस करत होती. खाली पडली आणि आता जखमा गोळा करून आली आहे. श्यामने टोमणा मारला. ऐश्वर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. बस करा आता दोघांनी, विश्वनाथ काळजीने म्हणाले. माझ्या मुलीचं नशीबच सध्या खराब चाललंय. एकामागून एक संकट येत आहेत. नेहमी घरभर धावत फिरणारी, माझी बाबांची लाडकी अशी शांत बसलेली पाहून किती दिवस झालेत. बाबा, ऐश्वर्याने मुद्दाम आवाज लांबवत त्यांना हाक मारली. मी अगदी ठीक आहे. खाली पडून दुखापत होणं ही सगळ्यांसोबत घडणारी साधी गोष्ट आहे. त्यासाठी एवढं दुःखी व्हायचं असतं का? एक आलं चहा आणि 2 समोसे खाल्ले की सगळं ठीक होईल, ती डोळा मारत हसली. विश्वनाथांनी हलकासा हसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलीकडे पाहिलं. एक वडील आपल्या मुलीच्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखाला ओळखू शकत नाहीत का? ती आपल्या चिंता लपवण्यासाठी हसण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना कळत होतं. पण काळ हा प्रत्येक जखमेवरचं औषध असतो, असा विश्वास त्यांनी स्वतःला दिला. ते ऐश्वर्याला स्वतः जेवण भरवू लागले. तिने 2 दिवस कॉलेजला सुट्टी घेतली. 3ऱ्या दिवसापासून ती पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. हाताला दुखापत असल्यामुळे तिला स्कूटी चालवता येत नव्हती. त्यामुळे श्याम तिला कॉलेजला घेऊन जायचा आणि परत घरी सोडायचा. कॉलेजमध्येही कधी श्याम तर कधी शरद तिला जेवण भरवायचे. संपूर्ण कॉलेज त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचं, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. हाताची जखम भरून यायला जवळपास आठवडा लागला. रात्री तिचे वडील स्वतः औषध लावून पट्टी बांधायचे. तिच्या हातावर असलेला असंख्य खरचटलेल्या जखमा त्यांच्या मनात संशय निर्माण करत होत्या. किती खोदून खोदून विचारलं तरी ही हट्टी मुलगी आपल्या हुशारीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांना गप्प करायची. पण ती झोपल्यानंतर तिचा हात हातात घेऊन डोळ्यांतून अश्रू ढाळणं ही विश्वनाथांची सवयच बनून गेली होती. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या पुन्हा आपल्या डार्लूसमोर उभी होती. चेहऱ्यावर नेहमीचं हसू होतं. फक्त रडण्याचं स्वातंत्र्य तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं होतं. एक दीर्घ श्वास घेत तिने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला. काय सर, आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेत. कुठे आहात? ती चेष्टेने म्हणाली. तुमचं काय, तुम्ही तर अगदी छान असणार. मला मिस केलं का डार्लू? भुवया उंचावत तिने विचारलं. विनायक काय उत्तर देणार होता? तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायला आले आहे, ती गंभीर होत म्हणाली. त्या दिवशी मी फार आत्मविश्वासात येऊन काहीही मागण्या केल्या होत्या. माझा वसी फक्त माझाच असावा. त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करू नये, आणि लग्न केलंच तर त्याची बायको त्याला सोडून जावी असं काहीही विचित्र बोलले होते. ती थोडा वेळ शांत राहिली.
ते सगळं मनावर घेऊ नकोस. प्लीज ते सगळं रबराने पुसून टाक. माझा वसी ज्या मुलीवर प्रेम करतो तिच्यासोबत आयुष्यभर आनंदाने राहू दे. प्लीज त्याला कोणताही त्रास देऊ नकोस. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, पण तिने ते बाहेर येऊ दिलं नाही. आणि जर तुला त्याला काही त्रास द्यायचाच असेल तर त्याला द्यायचा त्रास मला दे. दुःख सहन करणं माझ्यासाठी काही नवीन नाही, पण त्याला मिळणारा आनंदही माझ्या वाट्याचा धरून त्यालाच दे. माझ्यासाठी एवढंच कर डाल्लू. ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली. नेहमीप्रमाणे माझं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ नकोस, नाहीतर आपली मैत्री संपली. मग मी तुला कधीच भेटणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही. लक्षात ठेव. ती क्षणभर हसली. बरं मी निघते, कॉलेजला उशीर होतोय. लव यू डार्लू. असं म्हणत तिने हवेत एक उडतं चुंबन सोडलं आणि तिथून धावत निघून गेली. दुसरं वर्ष प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल्स आणि परीक्षांमध्ये व्यस्तपणे पुढे सरकत गेलं. श्याम मात्र पूर्णपणे गायत्रीचा झाला होता. गायत्रीच्या अनेक वर्षांच्या प्रेमाला अखेर उत्तर मिळालं होतं. लाडीक चिडवाचिडवी, छोटी छोटी चुंबनं, मनाला स्पर्शून जाणारे स्पर्श, अर्थ नसलेल्या फोनवरच्या लांबच लांब गप्पा. त्याचं आयुष्य सुंदरपणे पुढे जात होतं. आई नसल्याची उणीव श्यामने नकळत गायत्रीच्या प्रेमात भरून काढली होती. ऐश्वर्या त्याची जिवलग मैत्रीण होती, त्याच्यासाठी एखाद्या लहान मुलासारखी होती. पण गायत्री ऐश्वर्यापेक्षा थोडी वेगळी होती. तिच्या प्रेमात आणि काळजीत श्याम पूर्णपणे विरघळून गेला होता. तरीही तो आपल्या मित्रांना कधीच सोडत नव्हता. एकटेपणाच्या जंगलातून भटकत गेलेल्या त्याच्या आयुष्याला ऐश्वर्या आणि शरद एका बाजूने तर गायत्री दुसऱ्या बाजूने फुलांनी भरलेल्या सुंदर बागेत बदलत होते. गायत्रीलाही त्यांच्या मैत्रीची किंमत समजली होती. 3 मित्र आता 4 झाले होते. अभ्यास, मजा, गप्पा आणि छोट्या मोठ्या आनंदात दिवस सुंदरपणे पुढे जात होते. ऐश्वर्या मात्र आतून रडत होती आणि बाहेरून हसत होती. तिच्या प्रेमाचा पराभव आणि तिच्या हृदयातली वेदना शक्य तितकी कुणालाही कळू नये याची ती काळजी घेत होती. काळ हा प्रत्येक जखमेवरचा उपाय असतो असं म्हणतात, पण काही जखमा अशा असतात ज्या काळाबरोबर भरत नाहीत. त्या फक्त मनाच्या आणखी खोलवर जाऊन लपतात. विश्वनाथला वाटत होतं काळ सगळ्या जखमा भरून काढतो, अगदी व्रणही दिसणार नाही तितक्या. पण ऐश्वर्याच्या बाबतीत त्याचा हा विश्वास खोटा ठरला. कितीही वर्ष उलटली तरी राकेशच्या आठवणी तिच्या मनात हिरव्यागार गवतासारख्या ताज्या आणि खोलवर रुजलेल्या होत्या. त्या पुसून टाकणं तिच्यासाठी अशक्य होतं. वारा जणू आगीसारखा माझं दुःख पेटवत राहतोय. मनात साठवलेल्या सगळ्या इच्छा ओटघट्ट मिटून आतल्या आत किंचाळतायत. तुझी कहाणी कोणाला सांगू? शब्द असूनही सगळं मौनात विरघळत जातंय. हिरवीगार जमीन वाळवंट झालीये. फुलांनी बहरलेली बाग रणांगण झालीये. काळानेही डोळे मिटून घेतलेत. तुझ्यापेक्षा कदाचित मृत्यूची मिठीत जवळची वाटते. उजाडणाऱ्या पहाटेसोबत सत्य कधी समोर येईल. समुद्राच्या लाटा कधी किनारा ओलांडतील. माझं प्रेम जगाला कधी कळेल. मनातलं सगळं कधी खरं होईल. अशी एक कविता टीव्हीवर चालू होती, जी अगदी ऐश्वर्याच्या मनाला भिडत होती. यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार आहे, जे की ती कधीच विसरू शकणार नाही. पण ते संकट काय असेल हे पाहण्यासाठी आपल्याला या कथेचा पुढचा भाग पाहावा लागेल. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.